नमस्कार मित्रमैत्रिणींनो, संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. चला तर आज मी तुम्हाला वांग्याची रस्सा भाजी करून दाखवणार आहे. आता हिवाळा चालू असल्यामुळे वांगे पालेभाज्या खूप छान येत आहेत. बघू शकता इथे छान कोवळे असे वांगे घेतलेले आहेत मी. त्यानंतर वांग्याचे अशा प्रकारे काटे काढून घ्यायचे. आपण कात्रीने किंवा चाकूने काढू शकता. आणि थोडंसं देठ कापून घ्यायचं. मी इथे पाण्यामध्ये मीठ टाकलं आहे. आता वांगी कापून आपण असे 4 भाग करायचे वांग्याचे मध्य भरून करण्यासाठी. मिठाच्या पाण्यामध्ये वांगी टाकल्यानंतर काळे पडत नाही, त्यामुळे मी मीठ टाकलं आहे पाण्यामध्ये. अशा प्रकारे सर्व वांगे कापून घेतलेत. आणि आता आपण वांगी पाण्यातून काढून छान असं देठापर्यंत लागेल असं थोडंसं मीठ लावून घ्यायचं बोटानं. वांग्याच्या देठाला पण लावायचं मध्ये, म्हणजे वांगी छान लागतात चवीला. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं किसलेलं खोबरं, लसूण, अद्रक घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. याला थोडंसं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आणि इथे तीळ भाजले आणि भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ मिक्सरमध्ये दोन्ही एकत्र कूट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे कूट करून घेतलं आहे. मी इथे कांदा लसूण मसाला, लाल तिखट घेतलं आहे, किचन किंग मसाला, हळद, मीठ व थोडासा काळा मसाला आणि आपण पेस्ट केलेली आणि शेंगदाण्याची कूट, कोथिंबीर, शेंगदाण्याची आणि तिळाची कूट. बघू शकता इथे एका बाउलमध्ये आपण तयार केलेली कूट, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, हळद टाकली, किचन किंग मसाला. हे तिखट जास्त तिखट नाही आहे, तिखट आपण कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार. मी इथे आपण केलेली खोबऱ्याची, आलं लसणाची पेस्ट थोडी टाकून घेतली. यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. हे छान मिक्स करून घ्यायचं. तेल टाकायचं यामध्ये थोडंसं आणि थोडंसं याला मिक्स होण्यासाठी, एकजीव होण्यासाठी पाणी टाकायचं. पाण्याने छान सर्व मसाले एकजीव होतात. शेंगदाण्याचं कूट, मसाले सर्व एकजीव छान होते. व हे आपण अशा पद्धतीने वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व वांगे आता भरून घेते. आपलं एवढं कूट उरलेलं आहे, ते पण आपण भाजीत टाकणार आहोत. चला तर मी गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये तेल, मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर आपण जी पेस्ट केली होती लसूण, अद्रक आणि कोथिंबीर खोबऱ्याची, ती आता मी छान परतून घेतली. परत झाल्यानंतर त्याच्यावर वांगे टाकून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे वांगे टाकून मी छान झाकण ठेवलं आहे. त्याच्यावर झाकण ठेवल्यानंतर वांगी छान नरम होऊ द्यायची. बघू शकता वाफेवर छान थोडे नरम झाले अर्धवट. आता इथे भाजीमध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं. कधी भाजीमध्ये थंड पाणी टाकायचं नाही रस्सा भाजीमध्ये. तुम्हाला जर थोडी कोरडी करायची असेल आपल्याला तर आपण एवढंही पाणी बस होतं. मला थोडी रस्सा भाजी करायची आहे, त्यामुळे मी पाणी टाकून घेतलं आहे.
आणि आता याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं, पूर्ण झाकण नाही ठेवायचं. एकतर भाजी उतू जाते आणि भाजीला तरी पण छान येत नाही. नरम झालेत बघा. छान आपली अंगी रस्सा तयार झालेला आहे वांग्याचा. झटपट तयार होते ही भाजी. बंद केलेला आहे मी गॅस. आता वांगी शिजलेत आपले छान. बघू शकता किती छान झालीत वांग्याची भाजी, रस्सा भाजी. आता लगेच मुलाचा डबा भरायचा होता, त्यामुळे मी डब्यात भाजी भरून घेतली आहे. बघू शकता अशा प्रकारे, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही. मी इथे त्यासोबत बाजरीची भाकरी केली आहे. बाजरीची भाकरी हिवाळ्यामध्ये वांग्याची भाजी खूप छान लागते. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही अशा पद्धतीने वांग्याची भाजी नक्की करून बघा व कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.